नमस्कार. नमस्कार. मी USK ॲग्रो सायन्सचा प्रतिनिधी विशाल चव्हाण. आज आपण शरद पाटील पहूर यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की सिपॉन मारल्यानंतर जो पिटिंगचा प्रॉब्लेम येतो, अति पाऊस असल्यामुळे पिटिंग येतो, करप्याचा अटॅक वाढतो, सिगाटोगा, ब्लॅक सिगाटोगा किंवा घरावरती पिटिंगची टिकली पडली जाते, त्यामुळं व्यापारी माल घेत नाही, त्यामुळे माल खराब होतो. त्यासाठी शरद भाऊंनी सिपॉन हा प्रोडक्ट दरवर्षीप्रमाणे यावर्षी वापरलेला आहे. त्याप्रमाणे त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण की सिपॉनचे रिझल्ट कसे आलेले आहेत. तुमचं नाव, नंबर आणि गाव ही सर्व माहिती सांगा. मी शरद प्रकाश पाटील, राहणार पौरपेठ, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव इथला शेतकरी असून याचा अनुभव मला दरवर्षीप्रमाणे मिळत आहे. यावर्षी पण मी 2 वेळेस मारलेला आहे. पिटिंग असो किंवा करपा याच्यावरती केव्हाही मारा, याचा रिझल्ट 100% मिळतो. दरवर्षीप्रमाणे मी समजा 1 वर्षी 80% टिकले आल्यानंतर मी स्प्रे केला होता, तर त्या वर्षी मारले मी 2 स्प्रे गडावरती केले होते. तर एक नया पैसा समजा कटिंग करत असताना त्यावेळेस मी मारले तर एक टिकली पण नव्हती. याच्यावरती साल तयार होऊन जाते पिटिंग आल्यानंतर. बरोबर. हा, तर याचे रिझल्ट 100% आहे. म्हणजे समजा इथे पिटिंगचा स्पॉट आला तर त्याच्यावरती मारल्यानंतर आपला माल कटिंगला हार्वेस्टर होण्या वेळेस त्यावेळेस मारल्यानंतर एक टिकली पण दिसत नाही, याच्यावरती साल तयार होऊन जाते. डाग पुसट होऊन जातो. त्यामुळं मारल्यानंतर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम, शायनिंग वगैरे पण चांगल्या प्रकारे येतं. हा. आणि पत्तीवर मारल्यानंतर तुमचा काय अनुभव? करपा आल्यानंतर मारल्यानंतर पत्तीवरती मारल्यानंतर करपा स्टॉप होऊन जातो. म्हणजे तटलं तरी करपा बी आला तर थांबून जातो. अच्छा, म्हणजे तो पुढे वाढत नाही काही. तिथले तिथे स्पोर्ट्स आहेत, जे करप्याचे स्पोर्ट्स आहेत तिथले थांबून जा. 100% रिझल्ट आहे तुमच्या. तुम्ही तुमचा शेअर आता मला सांगितला, तर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा? भरपूर मी साहेबांना सुद्धा तरी मी भरपूर वेळेस पाठवले शेतकरी. म्हणजे माझ्या अनुभवानुसार जसा अनुभव आहे त्यावेळेस मी सर्वांना पाठवतो तिकडे. अच्छा, हा, ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब.